सान्वी, तुला वर्ब्स बद्दल माहिती आहे का? हो. वर्ब्स म्हणजे ॲक्शन वर्ड्स. वर्ब्सला मराठी आणि हिंदीमध्ये काय म्हणतात? मराठीमध्ये क्रियापद आणि हिंदीमध्ये क्रियावाले शब्द. वर्बचे टाइप्स पण असतात ना? हो. तुला माहिती आहे? हा. रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब्स आणि इररेग्युलर वर्ब म्हणजे काय? ज्या वर्बच्या पास्ट फॉर्म मध्ये ईडी लागतो त्याला म्हणतात रेग्युलर वर्ब आणि ज्या वर्बच्या पास्ट फॉर्म मध्ये ईडी नाही लागत त्याला म्हणतात इररेग्युलर वर्ब. पण हे ओळखायचं कसं? रेग्युलर वर्ब्स की इररेग्युलर वर्ब्स? तू मला काय वर्ब्स विचार, मी त्याचे सांगते. बरं. ॲड ॲड मध्ये ईडी लागतो म्हणून त्याचा पास्ट आणि पार्टिसिपल ॲडेड असेल. ओके. बिकम बिकम मध्ये ईडी नाही लागत म्हणून त्याचा पास्ट आहे बिकेम आणि पार्टिसिपल आहे बिकम. मी आता तुला काही इररेग्युलर वर्ब्स विचारते. तू त्याचे मला पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल सांग. ओके. फर्स्ट, बिगिन. बिगॅन, बिगन. बाय, बॉट, बॉट. चूज, चोज, चूजन. कम, केम, कम. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ईट, एट, इटन. फाइंड, फाउंड, फाउंड. गेट, गॉट, गॉट. गिव, गेव, गिवन. गो. वेंट, गॉन. तर मित्रांनो, कळालं का तुम्हाला इरेग्युलर आणि रेग्युलर वर्ब काय असतात? जर कळालं असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.